धनुभाऊ आम्ही गोरगरिबांना नाही टार्गेट करणार, तुम्हाला टार्गेट करू। तुम्हाला खांद्यावर घेतलं ना तर तुम्हाला पायाखाली तोडवायची ताकद बी मराठ्यात आहे। याच्यासाठी कळकळीची विनंती भाऊ धनुभाऊ, तुम्ही हा वाद थांबवा। तुम्हाला घडवलंयच मुळात शरद पवारनी एक मराठा आहे तो, त्याने मराठ्यांची हाल केली मान्य, पण मराठ्यांनी तुम्हाला घडवलंय, मराठ्यांनी तुम्हाला ही जागा दिली। आणि आज जर तुम्ही त्या मराठ्यांना डवचणार असले तर येऊन पहा बाहेर। पाटलांची बरोबरी सध्या तरी या महाराष्ट्रात कोणी करू शकत नाही। आणि राहिला विषय मातोरीत घडल्यानंतर जे धनुभाऊच्या आणि पंकजाताईच्या इशाऱ्यावर वंजारी समाजाच्या चारभर मुठभर लोकांनी जे त्यांचे लाभार्थी असतील स्वार्थी असतील यांनी प्रत्येक गाडीचं लायसन्स चेक करणं, गाडीचं आरसी बुक चेक करणं, मग ही गाडी मराठीची आहे का म्हणून त्याची तोडफोड करणं। धनुभाऊ विनंती करतो तुम्हाला, तुम्ही फक्त आणि फक्त परळी बीड मतदारसंघापुरते तिथं तुमचं बहुसंख्य आहेत वंजारी, मी त्यांना धन्यवाद देतो। पण महाराष्ट्रभर जर तुम्हाला फिरायचं असेल, तुमच्या ज्या गाड्या फिरतात 6 टायर 10 टायर 14 टायर त्याच्यावर कुठेतरी वर लिहिलेलं असतं भगवान बाबा प्रसन्न, कुठेतरी मागं लिहिलेलं असतं जे आम्ही दैवत मानलं मुंडे साहेबांना, त्यांना तुम्ही लिहितात दैवत मुंडे साहेब। ह्या गाड्या ज्या वेळेस आमच्या एरियात येतील त्यावेळेस जर आम्ही त्या अडवल्या आणि जर त्यांना त्रास दिला तर तुम्ही राहणार कुठं, संरक्षण देणार कुणाला? याच्यासाठी कळकळीची विनंती भाऊ धनुभाऊ, तुम्ही हा वाद थांबवा। तुम्हाला घडवलंयच मुळात शरद पवारनी एक मराठा आहे तो, त्याने मराठ्यांची हाल केली मान्य, पण मराठ्यांनी तुम्हाला घडवलंय, मराठ्यांनी तुम्हाला ही जागा दिली। आणि आज जर तुम्ही त्या मराठ्यांना डवचणार असले तर येऊन पहा बाहेर। तुम्ही खुलेआम सांगा आम्ही मराठ्यांना परळीत मारतो, तुम्ही महाराष्ट्रात मारा, मग वंजाऱ्यांना आम्ही सांगून देऊ। खुलेआम बोलतो, कोणी वंजारी असो, माझा दोस्त असते ना वंजारी, पण आमच्या रक्तात छत्रपतींनी ते आम्हाला शिकवलेलं नाही, दादांनी आम्हाला ते आदेश दिलेले नाही का सर्वसामान्य गोरगरिबांना त्रास द्या, आम्ही ते त्रास बी देणार नाहीत। पण जर ती वेळ आणली धनुभाऊने आमच्यावर तर आम्ही ती पण करायला मागे पुढे सरकणार नाहीत, कारण आम्ही ह्या महाराष्ट्रातले क्षत्रिय आहोत। 8 महिने तलवार हातात घेऊन लढणारे आणि 4 महिने बी पेरणारा हा शेतकरी कुणबी समाज क्षत्रियच आहे, हे लक्षात बी ठेवा। आणि मग पुढे काय पाऊल उचलावं ते उचलावा। तुमच्या गाड्या ह्या रस्त्यावरून जाणार आहेत, नगरमधून जातील, पुण्यातून जातील, कोल्हापुरातून जातील, मग त्यावेळेस तुम्ही ठरवा मराठा तुमचं काय करेल। धनुभाऊ आम्ही गोरगरिबांना नाही टार्गेट करणार, तुम्हाला टार्गेट करू। तुम्हाला खांद्यावर घेतलं ना तर तुम्हाला पायाखाली तोडवायची ताकद बी मराठ्यात आहे, पण ती वेळ तुम्ही आणू नका आणि समाजात भांडणं लावू नका तुमच्या स्वार्थापायी। एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय असतो मराठा।